नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण EWS मध्ये टॉप 5 प्रोजेक्टची माहिती देणार आहोत। EWS साठीची सगळी घरे 1 BHK ची आहेत आणि ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत। फर्स्ट नंबरला संकेत क्रमांक 412A पहाडी गोरेगाव PMAY EWS हा प्रोजेक्ट आहे। यामध्ये 84 घरे उपलब्ध आहेत। ते लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। ही घरे रेडी टू मूव्ह आहेत। आपल्याला या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्ही या प्रोजेक्ट बद्दल सॅम्पल फ्लॅट सहित व्हिडिओ बनवला आहे, तो आपण पाहू शकता। सेकंड नंबरवर संकेत क्रमांक 473 अँटॉप वडाळा हा प्रोजेक्ट आहे। इथे 87 घरे उपलब्ध आहेत। हा प्रोजेक्ट CGS कॉलनी जवळ आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे। ही घरे सुद्धा रेडी टू मूव्ह आहेत। प्रोजेक्टच्या सुरुवातीला थोडा स्लम एरिया आहे। आपण अधिक माहितीसाठी आमचा सॅम्पल फ्लॅट सहितचा व्हिडिओ पाहू शकता। थर्ड नंबरवर संकेत क्रमांक 414A कन्नमवा नगर विक्रोळी हा प्रोजेक्ट असून यामध्ये 28 घरे उपलब्ध आहेत आणि ही घरे सुद्धा रेडी टू मूव्ह आहे। या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे। डम्पिंग ग्राउंड जवळ असल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो। या प्रोजेक्ट विषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या सॅम्पल फ्लॅट सहितचा व्हिडिओ पाहू शकता। फोर्थ नंबरवर संकेत क्रमांक 415A कन्नमवा नगर विक्रोळी हा प्रोजेक्ट असून यामध्ये 33 घरे उपलब्ध आहेत। ही घरे सुद्धा रेडी टू मूव्ह आहेत। या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे। डम्पिंग ग्राउंड जवळ असल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो। आम्हाला इथे सॅम्पल फ्लॅट म्हाडाकडून उपलब्ध केला गेला नाही। 414A हा प्रोजेक्ट त्याच्या बाजूलाच असल्यामुळे आणि फ्लॅट ऑलमोस्ट सेम असल्यामुळे आपण 414A चा व्हिडिओ पाहू शकता। फिफ्थ नंबरवर संकेत क्रमांक 413A अँटॉप वडाळा हा प्रोजेक्ट असून यामध्ये 124 घरे उपलब्ध आहेत। ही घरे सुद्धा रेडी टू मूव्ह आहेत। हा प्रोजेक्ट CGS कॉलनी जवळ आहे। याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, परंतु या प्रोजेक्टच्या आसपास स्लम एरिया आहे। अधिक माहितीसाठी आपण आमचा सॅम्पल फ्लॅट सहितचा व्हिडिओ पाहू शकता। आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता। धन्यवाद।